अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडामागे, प्रत्येक वनस्पती मागे आणि निसर्गातील प्रत्येक घटकामागे एक आध्यात्मिक भावना जोडलेली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला केवळ पूजा कशी करायची हे शिकवलं नाही, तर निसर्गामध्ये परमेश्वराचं अस्तित्व कसं अनुभवायचं हे देखील शिकवलं. आणि अशाच एका अत्यंत पवित्र वृक्षाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तो म्हणजे बेलवृक्ष. महादेवांना प्रिय असलेला बेलवृक्ष, ज्याचं एक बेलपत्र भगवान शिवांच्या चरणी अर्पण केलं तरी भक्ताच्या मनामध्ये अपार श्रद्धा निर्माण होते. पण स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का, घराच्या आसपास बेलाचं झाड लावू नये? काही लोक म्हणतात की बेलाचं झाड घराजवळ असेल तर वास्तुदोष हा निर्माण होतो. काही जण म्हणतात काटेरी झाडं घराजवळ नसावीत, तर काही जण बेलाचं झाड फक्त मंदिराच्या परिसरातच असावं असं मानतात. पण या सगळ्यामध्ये खरं काय आहे? बेलवृक्ष घराजवळ असणं खरंच अशुभ आहे का, की हा फक्त एक गैरसमज आहे? आणि जर बेलवृक्ष एवढा पवित्र आहे, भगवान शिवांना प्रिय आहे, तर मग तो आपल्या घराजवळ का नसावा? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर भक्तीच्या आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. त्याचबरोबर घरातील झाडं वारंवार सुकत असतील तर त्याचा अर्थ काय घ्यावा आणि आपल्या घरात कोणत्या वनस्पतींना विशेष महत्त्व दिलं जातं हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एका अशा सुगंधी वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत जिला आयुर्वेद आणि आपल्या पारंपरिक ज्ञानामध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थांचं स्मरण करून विषयाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. बेलवृक्ष आणि भगवान शिव. स्वामी भक्तांनो, बेलवृक्ष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी कोणाचं रूप येतं? भगवान महादेवांचं. बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. बेलपत्राची 3 पानं अनेक भक्त त्रिदेव, त्रिगुण आणि शिवाच्या विविध तत्वांशी त्याचा आध्यात्मिक संबंध जोडतात. म्हणून बेलवृक्ष हा सामान्य वृक्ष नसून महादेवांच्या उपासनेशी जोडलेला पवित्र वृक्ष मानला जातो. आता जरा विचार करा, ज्या वृक्षाचं पान आपण भक्तिभावाने महादेवांना अर्पण करतो, ज्या वृक्षाला धार्मिक परंपरेमध्ये एवढं महत्व आहे, तो वृक्ष घराजवळ असला म्हणून तो अशुभ कसा असेल? याच ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतो. बेलाचं झाड घराजवळ असणं अशुभ आहे का? तर स्वामी भक्तांनो, बेलाचं झाड घराच्या आसपास असू नये असं सर्वसामान्य धार्मिक सत्य नाही. काही ठिकाणी वास्तू किंवा स्थानिक परंपरेनुसार काही समज प्रचलित असू शकतात. पण केवळ बेलाचं झाड घराजवळ आहे म्हणून घरात संकट येईल, नकारात्मक शक्ती येतील किंवा घराचा नाश होईल असं मानण्याचं कारण नाही. या उलट जर भक्तिभावाने आणि योग्य जागी बेलवृक्ष लावला असेल तर त्याच्याकडे देवाच्या सृष्टीतील पवित्र देणगी म्हणून पाहता येतं. कारण स्वामी महाराज आपल्याला नेहमी एकच गोष्ट शिकवतात, निसर्गामध्ये परमेश्वराचा अंश आहे. मग परमेश्वराने निर्माण केलेल्या वृक्षाला आपण अशुभ कसं मानणार? स्वामी भक्तांनो, आता आणखी एक समज. काटेरी झाड घराजवळ नसावं, पण जरा निसर्गाकडे पहा. निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला काही ना काहीतरी भूमिका दिली आहे. काही झाडं सावली देतात, काही फळं देतात, काही झाडं औषधी असतात आणि काही झाडांना काटे असतात. काटे असणं हा त्या वनस्पतीचा स्वभाव आहे. पूर्वीच्या काळात तर अनेक ठिकाणी काटेरी वनस्पतींचा उपयोग कुंपणासाठी केला जायचा. घर, शेत आणि फळबागांचं संरक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जायचा. म्हणून केवळ काटे आहेत म्हणून ती वनस्पती अशुभ आहे असं सरसकट म्हणणं योग्य नाही. हो, घराच्या अगदी प्रवेशद्वारामध्ये किंवा लहान मुलांना इजा होईल अशा ठिकाणी काटेरी झाड लावणं टाळावं. पण याला लगेच वास्तुदोषाचं रूप देण्याची गरज नाही. बेलवृक्ष घरात लावायचा असेल तर काय करायचं? स्वामी भक्तांनो, जर तुमच्याकडे मोकळी जागा असेल आणि तुम्हाला बेलवृक्ष लावायचा असेल तर त्याला योग्य जागा द्या. त्याला वाढण्यासाठी मोकळीक द्या. सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं, त्याला प्रेमाने आणि श्रद्धेने वाढवा. बेलाचं झाड फक्त वास्तूसाठी लावू नका. ते लावताना मनात एक भावना ठेवा,
हे महादेवाचं पवित्र झाड आहे. या वृक्षाची सेवा म्हणजे निसर्गाची सेवा. घरातील झाडं वारंवार का सुकतात? तर स्वामी भक्तांनो, आता एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आम्ही कितीही झाडं लावली तरी ती घरात टिकतच नाहीत. काही लोक लगेच म्हणतात घरात काहीतरी वास्तुदोष असणार, पण प्रत्येक वेळी असंच असेल असं नाही. कधी कधी त्या झाडाला योग्य सूर्यप्रकाश मिळत नसतो, कधी जास्त पाणी दिलं जातं, कधी कमी पाणी मिळतं, कधी माती योग्य मिळत नाही, तर कधी कुंडीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, कधी त्या वनस्पतीला त्या वातावरणाची सवय नसते. म्हणून एखादं रोप सुकलं म्हणून घाबरू नका. पहिल्यांदा त्याची योग्य काळजी घेतली आहे का ते पहा. निसर्गाचे नियम पाळणं ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. वास्तुदोष आहे का? स्वामी भक्तांनो, वास्तूविषयी आपल्या संस्कृतीमध्ये अनेक परंपरा आहेत. दिशांना महत्व दिलं जातं, पंचमहाभूतांचा विचार केला जातो, ईशान्य दिशा पवित्र मानली जाते. वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळ्या दिशांशी आणि देवतांशी जोडण्याची परंपरा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पण प्रत्येक छोट्या गोष्टीला भीतीचं रूप देऊ नका. घरात एखादं रोप सुकलं म्हणून देव रागवला असं समजू नका. एखादं झाड दुसऱ्या दिशेला आहे म्हणून लगेच संकट येणार आहे असं देखील समजू नका. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. आता जाणून घेऊया जटामांसी बद्दल. स्वामी भक्तांनो, आता आपण एका सुगंधी आणि पारंपरिक दृष्टिकोनातून महत्वाच्या वनस्पतीकडे वळूया. तिचं नाव आहे जटामांसी. जटामांसीचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केला जातो. पारंपरिक आयुर्वेदिक वापरामध्ये मन शांत ठेवण्यासाठी, अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि झोपेशी संबंधित तक्रारींमध्ये तिचा उपयोग केला जातो. आपण पाहतो आजच्या काळात माणसाच्या मनाला शांतता मिळणं किती कठीण झालं आहे. शरीर घरात असतं पण मन मात्र हजारो विचारांमध्ये फिरत असतं. रात्री झोपताना विचार सुरू, भूतकाळाचे विचार, भविष्याची चिंता, कुणी काय बोललं याचा विचार, आणि मग डोळे मिटले तरी मन मात्र शांत होत नाही. अशा वेळी आपल्या पारंपरिक ज्ञानामध्ये जटामांसी सारख्या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. मात्र औषधी स्वरूपात जटामांसी घेण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. स्वामींचा एक सुंदर संदेश. स्वामी भक्तांनो, आपण कितीही वास्तू पाहिली, कितीही उपाय केले, कितीही झाडं लावली, पण घरात जर प्रेम नसेल, एकमेकांबद्दल आदर नसेल, मनात सतत राग, मत्सर, द्वेष असेल, तर केवळ झाडं लावल्याने घरामधील शांतता येणार नाही. घराला पवित्र बनवतं ते केवळ वास्तू नाही, तर घरातील माणसांचे विचार, आचरण आणि भक्ती. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा. घरात देवासमोर दिवा लावा, ज्येष्ठांचा आदर करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि निसर्गातील झाडं, वेली यांचं जतन करा. कारण जिथे भक्ती असते तिथे सकारात्मकता निर्माण होते. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, बेलाचं झाड घराजवळ आहे म्हणून घाबरू नका. भगवान शिवांना प्रिय असलेला हा पवित्र वृक्ष श्रद्धेने जपा. मोकळी जागा असेल तर योग्य ठिकाणी लावा, याची काळजी घ्या. बेलपत्र मिळालं तर भक्तिभावाने महादेवांना अर्पण करा आणि मनात एकच भावना ठेवा, हे महादेवा, माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी राहू दे. आणि त्याच सोबत श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या, अशी प्रार्थना करा. कारण शेवटी वास्तूपेक्षा मोठी आहे श्रद्धा, श्रद्धेपेक्षा मोठं आहे कर्म, आणि कर्माला दिशा देणारी असते गुरुकृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात बेलाचं झाड आहे का? तुम्ही बेलपत्र महादेवांना अर्पण करता का? आणि तुमच्या घरात कोणती पवित्र झाडं आहेत? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. तर स्वामी भक्तांनो, पुन्हा भेटू अशाच भक्तिमय विषयासह. तोपर्यंत स्वामींचं नाम घ्या, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. कारण एकच वाक्य आपल्या आयुष्याला आधार देतं, भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.